if there is one decimal number is given in the form of integer as well as fraction part. Okay, so what we have to do, we have to multiply that integer part by 2, okay, and we have to divide the remaining part. Okay, so first I will take one example and then we will proceed. Say for example, take 29.75 to the base 10 equal to question tag to the base 2. Again, during exam तुम्हाला वरचं हेडिंग दिलं जाणार नाही, ओके. डेसिमल टू बायनरी कन्वर्जन तुम्हाला दिलं काय जाईल मगासारखंच, फक्त हा एवढा क्वेश्चन दिला जाईल. 29.75 टू द बेस 10, टू द बेस 10 म्हणजे दिलेला नंबर हा डेसिमल मधला आहे, ओके. इक्वल टू क्वेश्चन टॅग टू द बेस 2, बेस 2 म्हणजे रॅडिक्स 2, म्हणजे तुम्हाला त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, तुम्हाला ते कन्वर्जन त्याचं करायचं आहे बायनरी मध्ये, ओके. सो त्यासाठी आपण डबल डॅबल मेथड वापरणार आहे आणि डबल डॅबल मेथड मध्ये आपण काय करूया, मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की दिलेला नंबर तुमचा आहे 29.75, दिस नंबर इज गिवन टू यू, ओके. तर 29.75 ह्याच्यामधला पॉइंटच्या लेफ्ट हँड साईडचा पार्ट जो आहे दॅट इज द इंटिजर पार्ट, इट इज कॉल्ड ॲज इंटिजर, आणि डेसिमल पॉइंटच्या राईट हँडचा जो पार्ट आहे दॅट इज द डेसिमल फ्रॅक्शन, ओके. तर आपल्याला दोघांसाठी वेगवेगळी प्रोसिजर करायची आहे. तर फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट इंटिजर पार्ट. से लेट यातला 29.75 मधला मी फक्त इंटिजर पार्ट आता कन्सिडर करतोय, फक्त मी 29 घेतोय, ओके. 29 घेतला, राहिलेला 0.75 तसाच ठेवून दिला, तो आपण नंतर दुसऱ्या पार्टमध्ये सॉल्व्ह करणार आहे, त्याची प्रोसिजर वेगळी आहे. तर दिलेला इंटिजर नंबर जो आहे डेसिमल इंटिजर, त्याला काय करायचं, तर त्याला डिवाइड बाय 2 करायचं. तर ती मेथड अशी आहे, रिप्रेझेंटेशन असं आहे 29 डिवायडेड बाय 2. 29 डिवायडेड बाय 2, आन्सर इज what is the answer, 14 2 जा 28, सो 14.5 इज द आन्सर. पण आपल्याला ह्याचा आन्सर या फॉर्मॅटमध्ये नको आहे, कारण आपण काय करतोय आता, डेसिमल नंबर आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचा आहे, आणि कालपासून आपण डिस्कस करतोय बायनरी नंबर सिस्टीममध्ये फक्त दोनच नंबर असतात, ते म्हणजे 0 आणि 1. बायनरी नंबर हा त्याच फॉर्मॅटमध्ये असावा लागतो. त्यामुळे आपल्याला हे जे आन्सर, ह्याचा आन्सर काय येणार आहे 29 डिवायडेड बाय 2, आन्सर विल बी 14.5, ओके. 14 2 जा 28 and 0.5 2 जा 1, 28 प्लस 1 29, 14.5 हे आन्सर आपल्याला नको आहे, ते आपण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहे. कसं लिहिणार आहे, 29 डिवायडेड बाय 2, आन्सर विल बी 14, 14 2 जा 28, रिमाइंडर इज 1. सो ते लिहायचं आहे विथ रिमाइंडर 1, ओके. गॉट इट. कसं लिहायचं आहे, दिलेला नंबर जो आहे इंटिजर पार्ट, जो नंबर दिलाय त्यातला इंटिजर पार्ट फक्त कन्सिडर केला, तो घेतला, त्याला 2 ने डिवाइड केलं, ओके. त्याचं जे आन्सर येणार आहे ते डेसिमलमध्ये न लिहिता, म्हणजे 14.5 असं न लिहिता 14 2 जा 28 विथ रिमाइंडर 1, ओके. या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. नंतर हा जो 14 आहे तो परत इकडे घेतला लेफ्ट हँड साईडला, हा. अगेन इट इज डिवायडेड बाय 2. व्हॉट इज आन्सर, 14 डिवायडेड बाय 2, आन्सर इज 2 7 जा 14, आन्सर इज 7, ओके. सो 7 विथ रिमाइंडर 0, okay. Got the procedure. Next, this 7 will be come over here, 7 divided by 2, answer is 2 3 जा 6, okay. So 3 with reminder, 2 3 जा 6, but इथं नंबर काय आहे 7 आहे, so 7 minus 6, again reminder will be 1. इथं जर तुम्ही आता बघत असाल तर हे जे रिमाइंडर आहे ते आयदर द नंबर विल बी आयदर 1 or 0, आपल्याला त्याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे म्हणून आपण असं लिहितोय, ओके. Again this 3 will be taken over here, 3 divided by 2, answer is 2 1 जा 2 with remainder 1, okay.
again the last step will be this 1 divided by 2. Okay, is it possible? 1 is not divisible by 2. Okay, so direct this 1 will be remaining as it is. Okay, this is the procedure. आणि ह्याच्यातलं महत्वाचा पार्ट, इम्पॉर्टंट पार्ट काय की हे आन्सर कन्सिडर करत असताना तुम्हाला इंटिजर पार्ट साठीचा आन्सर कन्सिडर करत असताना 10111 असं नाही कन्सिडर करायचं. हे आन्सर कन्सिडर करत असताना तुम्हाला बॉटम टू टॉप, म्हणजेच मी इथं लिहितो तुम्हाला तुमच्या लक्षात येईल, जो आपण नंबर घेतला 29 टू द बेस 10. आता मी पहिल्यांदा सेपरेट लिहितोय, नंतर मी कंबाईन करणार आहे. 29 टू द बेस 10 इक्वल टू आन्सर कन्सिडर करत असताना बॉटम टू टॉप जायचं आहे 11101. ओके, 11101 टू द बेस 2. वरून खाली नाही यायचं आहे. ओके, आन्सर लिहित असताना ते कन्सिडर करत असताना बॉटम टू टॉप जायचं. त्यासाठी हा असा ॲरो ड्रॉ करायचा 11101 11101. हे झालं तुमचं दिलेल्या नंबर मधला तुम्ही इंटिजर पार्ट बद्दल तुम्ही सॉल्व्ह केलं बाय युजिंग डबल मेथड. आता राहिला काय डेसिमल फ्रॅक्शन पार्ट. ओके, तो कन्सिडर करायचा राईट हँड साईडला. जो इंटिजर पार्ट आहे तुम्ही त्याला ए म्हणा आणि फ्रॅक्शन पार्ट आहे त्याला आपण बी म्हणूया. सो डेसिमल फ्रॅक्शन काय 0.75, तो घेतला ॲज 0.75 टू द बेस 10 इक्वल टू क्वेश्चन टॅग टू द बेस 2. इंटिजर साठी प्रोसिजर वेगळी आहे, डेसिमल फ्रॅक्शन साठी प्रोसिजर वेगळी आहे. इंटिजर मध्ये काय केलं आपण, दिलेल्या डेसिमल नंबरला इंटिजर नंबरला 2 न डिवाइड केलं, तर फ्रॅक्शन पार्ट मध्ये आपण काय करणार आहे 2 न मल्टिप्लाय करणार आहे. ओके, सो 0.75 multiplied by 2, answer will be 75 are 2, 75 into 2, that is 150. So 0.75 is there, 0.75 into 2, answer will be 1.50. ओके, हे रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करायचं 1.50 विथ कॅरी. हा जो टोटल नंबर आहे त्यातला जो इंटिजर पार्ट आहे तो कॅरी म्हणून रिप्रेझेंट करायचा. 1.50 विथ कॅरी दिस इंटिजर पार्ट 1 as 1 whole. अगेन दिस 1.50 यातला जो फ्रॅक्शन पार्ट आहे 0.50 तो फक्त खाली घ्यायचा. 0.50 multiplied by 2. So 0.5 multiplied by 2, answer is 1. So here 1.00. यातला परत फक्त इंटिजर पार्ट आपल्याला घ्यायचा आहे ॲज अ कॅरी. सो विथ कॅरी 1. नाव द नेक्स्ट स्टेप, यातला फ्रॅक्शन पार्ट फक्त खाली घ्यायचा 0.00, पण त्याला जर आपण मल्टिप्लाय केलं 0 मल्टिप्लाइड बाय समथिंग आन्सर विल बी 0. सो आपण ही प्रोसिजर इथं स्टॉप करायची. लक्षात आलं. आणि इथं आन्सर हे कन्सिडर करत असताना हे टॉप टू बॉटम घ्यायचं. मी ॲरो बघा कसा काढला, डाऊनवर्ड डायरेक्शनला काढला. इथं कसं आन्सर कन्सिडर केलं बॉटम टू टॉप टुवर्ड्स अपवर्ड. ओके, आणि इथं रेग्युलर 1 1. म्हणजे ह्याचा आन्सर मी कसं लिहिणार 0.75 टू द बेस 10 इक्वल टू, आपण घेताना कसं घेतलं होतं 0.75, त्यामुळे इथं पण 0. आणि हे जे आपला कॅरी आलाय 1 1 तो फक्त आपल्याला घ्यायचा 1 1 टू द बेस 2. हे फ्रॅक्शन पार्टचं आन्सर झालं. इथलं आन्सर होतं हे इंटिजर पार्टचं होतं, हे फ्रॅक्शन पार्टचं होतं. आता आपण ते दोन्ही कंबाईन करूया. आपला प्रॉब्लेम होता 29.75 टू द बेस 10 इक्वल्स टू 29चा आपला बायनरी इक्विव्हॅलंट किती आला 11101 0.75चा किती आला 0.11 म्हणजेच 0.11 टू द बेस 2. आणि हे आन्सर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे आन्सर हायलाइट करायचं. ओके, so this is the double method by using which we can convert the given decimal number
जो दिलेला डेसिमल नंबर आहे त्याचं बायनरी फॉर्मॅटमध्ये आपण कन्वर्जन करू शकतो डबल डॅबल मेथडमध्ये. हां, ओके, अंडरस्टूड. So in technical words, what is double double method? In double double method, the given decimal number is, for integer part it is divided by 2 unless we will get 1, okay, as MSB, and for fraction part it is multiplied by 2. In integer part you have to consider 53.375 to the base 10 equal to question tag to the base 2. This is the second example. What is the example? 53.375 to the base 10 म्हणजे दिलेला नंबर आपला डेसिमल नंबर किती आहे 53.375. ओके, तो आपल्याला कन्वर्ट करायचा आहे बायनरी नंबरमध्ये. त्यासाठी आपल्याला डबल डॅबल मेथड यूज करायची आहे जी आत्ताच आपण डिस्कस केली. ओके, सो पहिल्यांदा आपण इंटिजर पार्टसाठी बघणार आहे. इंटिजर ह्या दिलेल्या नंबर जो डेसिमल नंबर दिला त्यातला इंटिजर पार्ट काय आहे ओनली 53. त्याच्यासाठी आपण काय सुरुवातीला बघणार आहे. सो व्हॉट इज द प्रोसिजर? ए इज द इंटिजरसाठी आपण ए बोलूया. 53 टू द बेस 10 इक्वल टू क्वेश्चन टॅग टू द बेस 2. ओके, इंटिजरसाठी काय करतोय आपण इंटिजर दिलेला इंटिजर नंबरला आपल्याला 2 न डिवाइड करायला लागतं. ओके, सो 53 divided by 2. What is the answer? Answer will be 26 2s are 52. So 26 with remainder 1. तिकडे त्या साईडला आपल्याला फ्रॅक्शन पार्ट सोडवायचा आहे. ओके, 53 divided by 2, 26 with remainder 1. हा 26 खाली येईल. 26 divided by 2, answer will be 13. Okay, so 13 with remainder 0. Then next step, this 13 will come over here. 13 divided by 2, answer will be 2 6 are 12. So 6 with remainder 1. With remainder सुरुवातीलाच लिहायचं, नंतर तुम्ही इक्वल टूचं साइन देऊ शकता या पद्धतीनं. ओके, then 6 will become over here. 6 divided by 2. So 2 3s are 6 with remainder 0. This 3 will come down over here. 3 divided by 2. Answer is 2 1s are 2 with remainder 1. And final step 1 will become over here. 1 divided by 2. He division possible nahi hai. So this 1 will be remain as it is. And you have to consider the answer from bottom to top. हे आन्सर तुम्हाला कसं घ्यायचं आहे? तुम्हाला आन्सर कन्सिडर करत असताना खालून सुरुवात करायची आहे. 110101 या पद्धतीने लिहायचं. 101011 असं नाही लिहायचं. 110101 खालून वरती जायचं. ओके, सो 53 टू द बेस 10 इक्वल टू 110101 110101 टू द बेस 2. हा झाला आपला इंटिजरचा पार्ट. त्याला आपण काय केलं दिलेल्या नंबरला 2 न डिवाइड केलं. आता राहिला काय आपला फ्रॅक्शनचा पार्ट. दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये फ्रॅक्शन पार्ट काय आहे 0.375. दॅट विल बी ट्रीटेड ॲज बी. सो 0.375 टू द बेस 10 इक्वल टू क्वेश्चन टॅग टू द बेस 2. जसं मगाशी आपण बघितलं की डबल डॅबल मेथड मध्ये काय करतात फ्रॅक्शन पार्ट साठी 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. सो दिलेला नंबर घेतला, कन्सिडर केला 0.375 मल्टिप्लाइड बाय 2. कितीला आन्सर याचं 2 5s are 10, कॅरी 1, 2 7s are 14 प्लस 1 15, अगेन कॅरी 1, 2 3s are 6 and 7. सो 0.750. ओके, रिप्रेझेंट कसं करायचं विथ कॅरी. हा जो इंटिजर पार्ट आहे इथला ह्याच्यातला 0.750 मधला 0 तो फक्त इथे घ्यायचा 0. राहिलेला 0.75 दॅट इज 0.75 परत खाली घेतला. त्याला अगेन 2 न मल्टिप्लाय केलं.
ओके 75 टू जा 150. सो इथं तुमचं 0.750 मल्टिप्लाइड बाय 2 आन्सर काय येणार आहे 1.500. ओके विथ कॅरी फक्त यातला इंटिजर घेतला 1 राहिलेला 0.500 अगेन त्याला 2 न मल्टिप्लाय केलं आणि 0.5 मल्टिप्लाइड बाय 2 आन्सर इज 1. ओके सो इथं काय आलं 1.000 विथ कॅरी 1. आता हा 0.000 खाली घेऊन त्याला 2 न मल्टिप्लाय करण्यात काहीच पॉईंट नाही, कारण आन्सर 0च येणार आहे. सो इथे स्टॉप करायचं. आणि जरी असं नाही आलं तरी ही फ्रॅक्शनचा पार्ट करत असताना फक्त 2 किंवा 3दाच हे मल्टिप्लिकेशन करायचं. ओके पण डिव्हिजन करत असताना ही तुमची शेवटची स्टेप आली पाहिजे. 1 डिवायडेड बाय 2 इक्वल आन्सर इज 1. इथंपर्यंत तुम्हाला करायचं आहे डिव्हिजन. पण इथं मल्टिप्लिकेशन करत असताना जास्तीत जास्त 3 वेळा तुम्ही करू शकता, सफिशियंट आहे. असं आलं तिसऱ्या स्टेपला तर ठीक आहे, नाही आलं तरी तिथं स्टॉप करायचं आणि हे आन्सर टॉप टू बॉटम कन्सिडर करायचं. ओके सो 0.375 टू द बेस 10 इक्वल टू 0. टॉप टू बॉटम आन्सर करायचं 0.11 टू द बेस 2. हे झालं तुमचं फ्रॅक्शनसाठीचं. ऑलरेडी आपण इंटिजरचं फाइंड आउट केलेलं आहे, तर आता दोघं आपण क्लब करूया. तर फायनल आन्सर विल बी 53.375 टू द बेस 10 इक्वल टू 110101 110101. हा इंटिजर पार्ट झाला आणि फ्रॅक्शन पार्ट काय आहे 0.011 टू द बेस 2. ओके सो दिस इज युअर फायनल आन्सर फॉर दिस प्रॉब्लेम. लक्षात येते या पद्धतीनं डबल डॅबल मेथडमध्ये आपण दिलेला डेसिमल नंबर हा बायनरी फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके I will take one more example regarding this and then I will give you examples on this. Example number 3rd, that is 64.125 to the base 10 equal to question tag to the base 2. This is our third example. Okay, आपण सॉल्व करूया. जेवढे ह्याच्या बाबतीत कसं आहे की नंबर सिस्टीम मध्ये हे जे कन्वर्जन्स आहेत, जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढे जास्त तुम्ही एक्झाम्पल सॉल्व कराल, ती मेथड तुम्हाला परफेक्ट तुमच्या लक्षात राहील. त्यामुळे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व करणं. पेपर 2 जसं काल मी सांगितलं तुम्हाला, आपल्याला 2 पेपर डिस्कस करायचे आहेत. ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स दॅट इज पेपर 1 आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच पेपर 2. आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्तीत जास्त आपल्याला सॉल्विंग पार्ट आहे. जसं आता आपण सॉल्व करतोय त्या पद्धतीनं सॉल्विंग पार्ट जास्त आहे, पण त्याच्यामध्ये स्कोरिंगची पण चान्सेस जास्त आहेत. यू कॅन स्कोर 50 आउट ऑफ 50 मार्क्स. 50 पैकी 50 मार्क तुम्हाला पेपर 2 मध्ये सहज मिळू शकतात, जर तुम्ही व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करत असाल तर. ओके ठीक आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. ऑलरेडी मी बोर्डवर एक्झाम्पल लिहिलेला आहे, तर त्यातला फक्त इंटिजर पार्ट कन्सिडर केला. 64 टू द बेस 10 इक्वल टू क्वेश्चन टॅग टू द बेस 2. ओके काय करायचं आहे, दिलेल्या इंटिजर नंबरला 2 न डिवाइड करायचं आहे. 64 डिवायडेड बाय 2 आन्सर इज 32 विथ रिमाइंडर 0. Okay, then this 32 will be come down. 32 divided by 2 answer will be 16 with remainder 0. 16 will be come over here. 16 divided by 2 8 with remainder 0. 8 divided by 2 4 with remainder 0. 4 divided by 2 2
with remainder 0, 2 divided by 2, 1 with remainder 0, and 1 divided by 2. This division is not possible, so 1 will be as it is. You have to consider the answer from bottom to top. तुम्हाला खालून वरती आन्सर कन्सिडर करायचं. तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार? 64 to the base 10 equals to 1 आणि किती झिरो आहेत? 1 2 3 4 5 6 zeros. So 1 and 0 0 0 0 0 0 means 6 zeros. 1 2 3 4 5 6 to the base 2. हा तुमचा झाला इंटिजर पार्ट. ओके. सिमिलरली आता बी पार्ट, दॅट इज फ्रॅक्शन पार्ट. फ्रॅक्शन काय आहे? 0.125. ओके. सो 0.125 to the base 10 equal to question tag to the base 2. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? त्या फ्रॅक्शन पार्टला 2 न मल्टिप्लाय करायचं. ओके. सो 0.125 मल्टिप्लाइड बाय 2. काय आन्सर येणार आहे? आन्सर विल बी 0.250. 0.250. ओके. त्यातला फक्त इंटिजर आपल्याला कन्सिडर करायचा ॲज अ कॅरी. विथ कॅरी 0. राहिलेला 0.250 नंबर खाली घेतला. अजून त्याला परत एकदा त्याला 2 न मल्टिप्लाय केलं. द आन्सर विल बी 0.500. 250 into 2 500. So 0.250 multiplied by 2 0.500. With carry 0. हा 0.500 खाली घेतला आणि त्याला 2 न मल्टिप्लाय केलं. 0.5 multiplied by 2 आन्सर विल बी 1. ओके. सो 1.000 हा 1 शेवटी कन्सिडर केला. आन्सर टॉप टू बॉटम कन्सिडर केलं. ओके. म्हणजे याचा आन्सर किती आलं? 0.125 to the base 10 equal to 0.001 top to bottom 001 to the base 2. फायनली आपण इंटिजरचं आणि फ्रॅक्शनचं आन्सर कंबाईन करणार आहे. सो द नंबर इज 64.125 to the base 10 equals to 1 6 zeros. 1 1 2 3 4 5 6 zeros. 0.001. Okay. So this is your answer of 64.125. The given decimal number is converted into binary format. Okay. In this way. So I think तुम्हाला हे समजलं असेल, मेथड समजली असेल. तर हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून घ्या, तुम्ही राईट करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, जेणेकरून मला ह्याच्यावर तुम्हाला होमवर्कसाठी एक्झाम्पल देता येतील. हे ड्रॉ करून लिहून घ्या. ओके. ओके. लिहून झालंय सगळ्यांचं? कुणाला काय मेथड मध्ये या डाऊट आहे? नाही ना? समजलंय ना? मेथड समजते स्वतः?
हो 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 समजली सर. कोण काय बोललं? ओके, मग ह्याच्यावरची मी तुम्हाला होमवर्कसाठी एक्झाम्पल देतो, 4 एक्झाम्पल. चालतं सर. सगळ्यांचं कॉपी करून झालंय? हो सर. So homework on decimal to binary conversion. Okay, first example will be 88.350 to the base 10 equal to question tag to the base 2. Second example, 75.050 to the base 10 equal to question tag to the base 2. Third example, 39.150 to the base 10 equal to question tag to the base 2. And the last example, fourth one is 57.625 to the base 10 equal to question tag to the base 2. ओके, ही चार एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी सॉल्व करायचे आहेत रिगार्डिंग डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. युजिंग कुठली मेथड वापरायची आहे तुम्हाला? ह्याच्यासाठी तुम्हाला वापरायची आहे डबल डॅबल मेथड. ओके, कारण दिलेले सगळे नंबर्स हे डेसिमल आहेत, ते तुम्हाला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. अंडरस्टूड? ओके, सो दिस इज द होमवर्क ऑन डेसिमल टू बायनरी कन्वर्जन. आज आपण काय बघितलं? आज आपण 2 मेथड बघितल्या कन्वर्जन मधल्या. पहिल्यांदा आपण बघितली बायनरी टू डेसिमल, दिलेला बायनरी नंबर डेसिमल मध्ये कसा कन्वर्ट करायचा, आणि त्याच्यानंतर आपण हे सेकंड कन्वर्जन बघितलं आता, डेसिमल टू बायनरी, दॅट इज डबल डॅबल मेथड. ओके, तर कन्वर्जन मधले आज आपण 2 मेथड्स बघितल्या. पुढच्या मेथड्स आपण उद्या बघणार आहे. तर उद्या आपलं लेक्चर 4:30च्या ऐवजी 4 वाजता असेल. 4 ते 5:30 लेक्चर असेल उद्या आपलं. त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. ओके, सो आज आपण थांबूया. हे दिलेले जे होमवर्क्स आहेत दोन्ही मेथड्सवरले, दोन्ही हा होमवर्क आणि ह्याच्या आधी दिलेला होमवर्क, हे दोन्ही सॉल्व करा. ओके, आणि मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर सेंड करा. त्याच्यामध्ये मी काय करेक्शन असेल तर तुम्हाला ती सांगेन. ओके, थँक्यू. उद्या आपण 4 वाजता भेटूया, 4 ते 5:30. ओके, थँक्यू व्हेरी मच. येस सर. थँक्यू सर.